तामिळनाडू भारतीय राजकारणातलं असं रणांगण जिथे आजवर फक्त दोनच नावांची जादू चालली, एक द्रविड आणि दुसरं अण्णा द्रविड. पण 4 मे 2026च्या सकाळी इतिहास बदलला. टीव्हीच्या स्क्रीनवर एकच नाव फ्लॅश होत होतं, तामिळगा वेत्री कळघम. कोणी विचारही केला नव्हता की 2.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला एक पक्ष थेट 108 जागांवर मुसंडी मारेल. डीएमके कोसळली, AIADMK मागे पडली आणि समोर आला तो तामिळनाडूच्या गळ्यातील ताईत, जोसेफ विजय चंद्रशेखर, ज्याला जग थलपती म्हणतं. थलपतीचा अर्थ आहे एक लीडर, एक सेनापती. बहुमतासाठी फक्त 10 जागा कमी असताना दिल्लीतून फोन खणखणला आणि काँग्रेसनं आपला पाठिंबा जाहीर केला. आता प्रश्न एकच आहे, पडद्यावरचा हा स्मार्ट बॉय आता तामिळनाडूचं नशीब कसं बदलणार? पाहुयात विजयचा हा श्वास रोखणारा प्रवास. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हालाही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. विजयचा जन्म 22 जून 1974चा. घरातच चित्रपट सृष्टी होती. वडील प्रसिद्ध दिग्दर्शक S.A. चंद्रशेखर आणि आई शोभा. पण म्हणतात ना, वारसा हक्काने संधी मिळते पण यश नाही. 1992 मध्ये नालैया थिरुप्पू मधून विजयनं नायक म्हणून एंट्री केली, पण चित्रपट दणकून आपटला. समीक्षकांनी त्याच्या लुकवर टीका केली, पण विजय थांबला नाही. त्याने ऍक्शन आणि रोमांची अशी सांगड घातली की तरुण त्याच्या प्रेमात पडले. गिल्ली आला आणि तामिळनाडूनं आपला नवा मास हिरो स्वीकारला. तिथून सुरू झाला प्रवास थलपती होण्याचा. कथी, मर्सल, बिगिल यांसारख्या चित्रपटांनी फक्त पैसेच कमवले नाहीत, तर विजयनं पडद्यावर भ्रष्टाचारी राजकारण्यांना आव्हान द्यायला सुरुवात केली. पडद्यावरचा हा राग आता खऱ्या आयुष्यात उतरणार होता. राजकारणात येण्याआधी विजयला स्वतःच्या घरातच एक युद्ध लढावं लागलं. त्याचे वडील चंद्रशेखर यांनी विजयच्या नावानं पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण विजयनं चक्क स्वतःच्या वडिलांविरुद्ध कोर्टात धाव घेतली. माझ्या नावाचा वापर राजकारणासाठी करू नका हे सांगणारा विजय हा पहिला मोठा सुपरस्टार ठरला. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने TVKची स्थापना केली आणि एक धक्कादायक घोषणा केली की मी चित्रपट सृष्टी सोडतोय. वर्षाला शेकडो कोटी कमवणारा अभिनेता करिअरच्या शिखरावर असताना आपली संपत्ती आणि प्रसिद्धी एका झटक्यात सोडून जनतेच्या दरबारात उभा राहिला. जननायगन हा त्याचा शेवटचा चित्रपट आणि एका नव्या नेत्याचा जन्म झाला. 27 ऑक्टोबर 2024 विक्रमवंडीची ती ऐतिहासिक सभा. लाखो लोकांचा जनसागर उसळला होता. तिथे विजयनं आपली विचारधारा स्पष्ट केली. त्यानं पेरियार यांच्या सामाजिक न्यायाचा विचार घेतला, पण नास्तिकतेऐवजी धर्मनिरपेक्षतेला महत्व दिलं. त्यानं 2 भाषा धोरण म्हणजे तमिळ आणि इंग्लिश आणि जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा दिला. 2026च्या निवडणुकीत जेव्हा निकाल आला तेव्हा विजयनं किंग मेकर नव्हे तर थेट किंग बनण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं. 108 जागा जिंकून त्यांनी सिद्ध केलं की सिनेमातले डायलॉग मारणं सोपं असतं, पण लोकांची मतं जिंकण्यासाठी जमिनीवर काम करावं लागतं. काँग्रेसनं दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय आता सत्तेच्या अगदी जवळ पोहोचलाय. आज विजयकडे मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे आणि हाताशी काँग्रेसची साथ. पण हे आव्हान सोपं नाही. भ्रष्टाचाराचे आरोप, द्रविड राजकारणाचं जुनं जाळं आणि लोकांच्या अफाट अपेक्षा. विजय म्हणतो, मी राजकारणात पैसा कमवायला नाही तर लोकांची सेवा करायला आलोय. तमिळनाडूच्या राजकारणात MGR, जयललिता आणि करुणानिधी यांच्यानंतर आता थलपती विजय आपलं नाव सुवर्ण अक्षरात लिहिणार का, की हा फक्त एक सिनेमाचा क्लायमॅक्स ठरेल? तुम्हाला काय वाटतं?
विजय तामिळनाडूचा चेहरा बदलू शकेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.